अजित पवारांना भेटण्याचं नक्की नेमकं कारण काय, कोणत्या संदर्भातली ही संपूर्ण अजित पवारांची तुमची आणि भेट होती? गेल्या अधिवेशनामध्ये एक लक्षवेधी लागली होती. त्या लक्षवेधीमध्ये लाड पागे समिती आणि सफाई कर्मचाऱ्यांना घरं हा महत्वाचा मुद्दा होता. त्या संदर्भामध्ये अजितदादांनी सांगितलं होतं की लवकरच बैठक घेतो. ती बैठक आज झाली. या बैठकीला फायनान्सचे सर्व अधिकारी, मुंबईच्या युनियनचे काही अधिकारी, माझ्याबरोबर एक आमचे आमदार भातखळकर, हे सर्वजण त्या बैठकीला आम्ही होतो. आजच्या बैठकीमध्ये लाड पागे समितीचा जो काही इम्प्लिमेंट व्यवस्थितरित्या काही महानगरपालिका नगरपालिकेमध्ये होत नाही, या संदर्भामध्ये तक्रारी इतर नेते जे होते त्यांनी केल्यात. त्या संदर्भामध्ये पुन्हा सुधारित GR काढून स्पष्ट सूचना जे हायकोर्टाच्या आदेशानुसार आहेत त्या देण्याच्या सूचना अजितदादांनी दिलेल्या आहेत. महत्वाचं म्हणजे सफाई कर्मचाऱ्यांना किंवा शिपायांना घरं देण्याचा जो महत्वाचा मुद्दा आहे, 25 वर्षाची त्याच्यामध्ये एक अट आहे. 25 वर्षांनी जर सर्व्हिस त्यांनी झाली असेल त्यानंतरच तो लाभार्थी होतो. त्या संदर्भामध्ये सर्वांचं असं एकमत पडलं की या संदर्भामध्ये कॅबिनेटकडे एक प्रस्ताव घेऊन जावा आणि ही अट शिथिल कशी करता येईल. कारण सर्वसाधारणपणे 20 वर्ष काम केल्यानंतर चतुर्थ श्रेणी कर्मचारी हा रिटायरमेंट घेत असतो. त्याच्यामुळे त्याला त्या लाभाचा फायदा होत नाही आणि ही जी काही घरं द्यायची ती मोफत द्यायची. म्हणून ते 25 वर्षाची अट 20 वर्ष करावी असा एक या ठिकाणी प्रस्ताव आला. येणाऱ्या कॅबिनेटमध्ये या संदर्भामध्ये नोट पुटअप करण्याचे आदेश अजितदादांनी दिलेले आहेत. कॅबिनेटची मान्यता झाल्यानंतरच त्याची अंमलबजावणी होणार आहे. म्हणून अनेक विषय असतील. रोबोट मशीन, आता जे हाताने महिला उचलतात, जो काही घाण उचलतात ते आता बंद झालं पाहिजे. हे काही अमानुषपणे होतंय. म्हणून ते रोबोटिक मशीन जवळपास 500 कोटी रुपयाची खरेदी करण्याचा सुद्धा मान्यता फायनान्स विभागातर्फे किंवा अजितदादातर्फे देण्यात आलेली आहे. हे सर्वात महत्वाचे हे विषय होते. याशिवाय इतर कोणत्याही विषयावर चर्चा झालेली नाही. अजित पवारांचं काय उत्तर होतं? तुम्ही हे जे सगळे प्रश्न मांडले त्यांनी कशा प्रकारे उत्तर दिलं? अजितदादांनी अत्यंत पॉझिटिव्ह पद्धतीने घेतलेले आहे. 20 वर्ष झाले का माणूस एक रिटायरमेंट घेत असतात, स्वेच्छा रिटायरमेंट ज्याला म्हणतात, आणि त्याचा बेनिफिट त्याच्या वारसांना होत असतो. म्हणून ही अट आता त्यांनी 25ची जे आहेत, जे 25चं झालंच असेल तरच घर मिळेल, ही अट शिथिल करण्याचं अजितदादांनी सुद्धा मान्य केलंय.